इन्फोस्टडिया सादर करीत आहे भारताची व्यवस्था 60 सेकंदात. भारतातील प्रत्येक नागरिकाला संविधानाने कोणते खास अधिकार दिले आहेत? उत्तर आहे मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट्स. म्हणजे भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत आणि कायदेशीर संरक्षण असलेले अधिकार. हे अधिकार व्यक्तीचे स्वातंत्र्य, समानता आणि सन्मानाचे रक्षण करतात. मूलभूत अधिकारांबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी. मूलभूत अधिकारांचा उल्लेख भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये आहे. हे अधिकार कलम 12 ते 35 मध्ये दिले आहेत. कायद्यापुढे समानतेचा अधिकार म्हणजेच राईट टू इक्वॅलिटी, स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजेच राईट टू फ्रीडम, शोषणाविरुद्धचा अधिकार म्हणजेच राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार म्हणजेच राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार म्हणजेच कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स, घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणजेच राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. यालाच संविधानाचे हृदय आणि आत्मा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. सरकारही या अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाही जोपर्यंत संविधानात त्याची परवानगी नाही. या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयांची आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे पूर्वी मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार होता, पण 44व्या घटनादुरुस्तीने म्हणजेच 1978 मध्ये तो मूलभूत अधिकारापासून काढून टाकून कायदेशीर अधिकार करण्यात आला.